हमारी फिल्म में काम करेंगे? करूंगा ना, मगर मेरी एक शर्त है, मैं विलन से मार नहीं खाऊंगा। वो कहावत सुनी होगी ना आपने कि राजा का बेटा भले ही नंगा पैदा हो मगर होता वो राजकुमारी। फायनली आणि फायनली मी द एक्सपोज हा मूवी जो आहे बघितलेला आहे बघा। आता तुम्ही म्हणाल की हा मूवी मी अचानक का बघितला, तर तुम्ही जर मूवीजचे फॅन असाल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल की येत्या 7 फेब्रुवारीला कोणतं मोठं तुफान येणार आहे, त्यामुळे मी हा मूवी जो आहे ते बघितलेला आहे। तर एकदम शॉर्ट रिव्ह्यू बघूयात आपण द एक्सपोज युनिवर्समधील पहिल्या पार्टचा, द एक्सपोजचा। तर एक शॉर्ट सिंपल स्टोरी आहे बघा की खूप सारे ॲक्टर व ॲक्ट्रेसेस आहेत, ज्यामध्ये की रवी कुमार हा मेन ॲक्टर आहे असं आपण म्हणू शकतो। तर रवी कुमार जो आहे बघा हा एक साऊथ इंडियन ॲक्टर आहे आणि तो हिंदी फिल्ममध्ये डेब्यूट करतो, परंतु हिंदी फिल्ममध्ये डेब्यूट केल्यानंतर त्याचा पहिला चित्रपट जो आहे तो फ्लॉप ठरतो। त्या वर्षीच्या अवॉर्ड शोमध्ये जे आहे ती जे रवी कुमारची फिल्म असते त्या फिल्मच्या ॲक्ट्रेसला जो आहे बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड भेटतो, परंतु त्याची जी पार्टी असते त्या पार्टीमध्येच त्या ॲक्ट्रेसेस ज्या आहे तिचा मर्डर होतो। मग नेमका तिचा मर्डर केला कोणी, हे सगळे काही जे आहे इन्व्हेस्टिगेशन एक सस्पेन्स जे आहे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे। तुम्ही म्हणाल आता सिंपल स्टोरी आहे बघा, जसं चित्रपटाचं नाव आहे द एक्सपोज तसं चित्रपटाची कथा देखील आहे बघा एक्सपोज। आता हा मूवी जो आहे डायरेक्शन वाईज किंवा सिनेमॅटोग्राफी वाईज किंवा मूवीतील गाणे जे आहेत खूप चांगले आहेत। ते दर्द दिलो के कम हो जाते जे गाणे आहेत ते याच मूवीमधलं आहे, ते मला आता कळालं बघा। आणि आता मेन म्हणजे की ॲक्टिंग वाईज बघा तर रवी कुमारची ॲक्टिंग म्हणजे की हिमेश रेशमियाची ॲक्टिंग कोणाला जमतच नाही बघा। तो जो मेन सगळ्यात फेमस डायलॉग आहे बघा की तुम्हारे जिस्म में जितना खून नहीं होगा उतना रवी कुमार एक बार में मूत देता है, हे डायलॉग तर मित्रांनो त्यांना जमू शकतो बघा, तुम्हीच बघा आता। तेरे शरीर में इतना खून नहीं होगा जितना रवि कुमार एक बार में मूत देता है। त्यानंतर बाकीचे जे देखील सपोर्टिंग कॅरेक्टर्स होते जसे की यो हनी सिंग असतील, पुन्हा इरफान खान यांनी जवळपास नॅरेटरची भूमिका साकारलेली आहे। सगळ्यांनी ठीकठाक काम केलं होतं बघा। एक सिंपली हा मूवी जो आहे मित्रांनो जेव्हा रिलीज झाला होता 2014 साली, तेव्हा देखील हा मूवी एक हिट मूवी ठरला होता बघा। जवळपास 15 कोटी बजेट होतं आणि एक जवळपास वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन 30 कोटी रुपयाचं या मूवीनं जे आहे ते केलेलं आहे। तर या मूवीला मी किती स्टार काय रिव्ह्यू तर देणार नाही बघा, परंतु एक सिंपल मी तुम्हाला म्हणेल की जर तुम्हाला द एक्सपोज युनिवर्स फॉलो करायचं असेल तर तुम्ही हा मूवी नक्की बघा, यूट्यूबवरती फ्रीली अवेलेबल आहे। आणि तुमचं मतही नक्की व्हिडिओमध्ये येऊन मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। थँक्यू।